रामराव, कळलं का? तुझा पक्या आज त्या आपल्या गावची चांडाळ चौकडी आहे ना, तिच्यासोबत सिगरेट फुकत होता. होईनाऱ्या, रामरावले सांगू लागला. खरं सांगणाऱ्या, जे बोलतोस ते खरं आहे होय? रामराव, हो, मी स्वतः पाहिले. नाऱ्या आता मात्र रामरावांचा पारा चांगलाच भडकला होता. रामराव तसा चांगला प्रवृत्तीचा माणूस, पण दोस्त भाई गोतावळा यांच्यासाठी मरमर करणारा, अनवेळी पडल्यास घराकडे दुर्लक्षसुद्धा करणारा. मित्रांच्या गोतावळ्यात वाहनं इतकं वाढलं की तो प्यायला कधी लागला ते त्याला सुद्धा कळले नाही. त्याच्यासारख्या चांगल्या माणसाला लागलेले हे व्यसन चांगले नाही हे त्याले कळत होते. खूपदा यापासून दूर जायचा तो स्वतःच विचार करायचा, पण मित्रमंडळी समोर आली की मग सगळे संकल्प गळून जायचे आणि मागचे पाडे 55 असं व्हायचं अगदी. नाहीतर चांगलं घरदार, चांगला स्थिर स्थावर झालेला व्यवसाय, गुणी सुंदर बायको आणि सोन्यासारखी 2 लेकरं, एवढं सगळं सुखासुखी सुरी असताना ह्या फंदात त्याने पडावेच का, हेच कळत नव्हते साऱ्यांना. एवढा कुटुंबवत्सल माणूस पण या एका गुणाने वाया गेलेला. रामरावांचे पोर देखील फार गुणी, पण पोरगाही बापासारखाच मित्रवेल्हाळ. त्यामुळे त्याचे मित्र कोण असावेत यावर रामरावचा बारीक कटाक्ष असे. एवढे सगळे असूनही नाऱ्या घेऊन आलेली बातमी त्याला हादरवणारी होती. रामराव घरी पोचला. बराच वेळ होऊन गेलेला, पण पोरगा अजून आलेला नव्हता. पोरगा प्रकाश नेहमीच्याच वेळेवर आला. आपल्या आधीच बापाला आलेलं पाहून तोही चपापला. तो मुकाट्याने आत जायला वळणार तेवढ्यात रामराव लेकावर गरजले. कुठून आली म्हणायची स्वारी? फारच कामात दिसताय. घरी यायला एवढा उशीर होतोय ते. पोरगा चपापून जागीच थिजला. गावातल्या उन्हाळ कार्ट्यासह लईच कामं असतील तुम्हाला. बापाला आपले प्रताप कळले. आता आपली काहीच खैर नाही. प्रकाश उर्फ पक्याला चांगलेच समजले. कारभारीण आज यांना जेवण मिळणार नाही. आज यांनी केलेल्या कामाबद्दल आज यांना हेच बक्षीस, असं बोलून रामराव तेथून तरातरा निघून गेले. वेळीच आवरलं नाही तर पोरगं हातचं जाणार नाही, हा विचार करूनच रामरावने हे पाऊल उचललं. बापाचा आदेश ऐकून पोरगं उगीच अंगणात जाऊन बसलं. त्याची आई हळूच त्याच्यासाठी ताट घेऊन आली, पण पोरानेही मनावर घेतलेलं नाहीच. जेवला तो. त्या दिवशी कोणी जेवले नाही. सारं घर उपाशी झोपलं. त्या चौबाऱ्यात राहणारी रामरावची चुलत काकी हे सर्व निहाळत होती. नातू रात्रभर उपाशीच तसाच बसून राहिला बघून तिला ही रात्री अन्न गेले नव्हते. सकाळीच ही आजी उठली. सडा समार्जन स्नान उरकले. सोबत तिच्या प्रांतसमयीच्या भोपाळ्या सुरूच होत्या. मग आजीने चुलीला सारवण करून हात जोडून जाळ केला आणि चहाचे आंधण चुलीवर ठेवले. दुसऱ्या बाजूला उकड काढून भाकरीचे पीठही मळले. चुलीतला जाळ थोडा बाहेर काढून ही आजी नातवाजवळ गेली. मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उठवले. चूल भरायला पाणी दिले आणि चहा घ्यायला घरी घेऊन आले. पक्या चहा घ्यायला तयार नव्हता, पण आजीने स्वतःच्या प्रेमाची ग्वाही देत त्याच्याशी संवाद साधणे सुरू केले. चहासोबत तिच्या गप्पा आणि भाकरी थापण्याची तिची तयारी सुरू होती. कालच्या प्रकाराबद्दल ती त्याच्याशी बोलू लागली. बोलता बोलता गरम गरम भाकरी, ठेचा आणि चुलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत तिनं त्याच्या पुढे सरकवलं. पक्या नाही नाही म्हणत असतानाही बळेच त्याला भाकरी खायला लावली आणि बोलणं सुरूच ठेवलं. बाप रागावला तुले काल तर राग आला. असलं नाही पर मायबाप आपले दुश्मन नसते रे लेकरा. आपल्या भल्यासाठीच करते ते सगळे. असे मित्र कोण्या कामाचे राजा. जे आपल्याला चांगला रस्ता दावत नाहीत ना, ते आपले खरे मित्र नाहीत बघ. म्हणून नेहमी चांगल्याच पोराईची संगत करावी. बाबा रे, असं नालायक लेकरू निपजण्यापेक्षा माझ्यासारखं निपुत्रिक राहिलेलंच बरं ना राजा. आजीचं बोलणं ऐकलं अन पक्याचे डोळे पाणावले. खरं तर आजीचं सारं तत्त्वज्ञान तिनं दिलेल्या सात्विक अन्नासोबतच त्याच्या उदराचे अन मनबुद्धीचे सुद्धा भरण करत होते. वडील रागावले अन उपाशी राहावे लागले त्याचा खरं तर त्याला राग आलेला. अख्खी रात्र त्याच विचारात गेलेली. अजूनही राग उरतच घेऊन तो आलेला. पण गरमागरम भाकरीचे 2 घास पोटात जातात डोकंसुद्धा
चांगल्या विचारांनी प्रवृत्त झालेलं. आजीने केलेल्या मनाच्या मशागतीने स्वतःची चूक ही उमगलेली. पक्या तिथून उठला. तो स्वतःच्या मध्ये संपूर्ण सुधारणा करण्याचे वचन आजीला देऊनच पक्या तिथून गेला आणि मग अंगणात उभा असलेला रामराव तिला दिसला. आवाज देऊन तिने त्याला सुद्धा बोलावले. गरमागरम भाकरी त्याच्या पुढे ठेवल्या. निपुत्रिक पण शुद्ध विचाराच्या काकीच्या हातचे ते सात्विक अन्न उपाशी रामरावची नकळत भूक चाळून गेले. सोबतच काकीने वडिलकीच्या नात्याने लेकाला सुद्धा तेच समजावले की अशी मित्र आपली खरी मित्र कधीच नसतात, जी वाईट मार्गावर नेतात. आणि लेकाला सुधारायचे असेल तर रामरावला आधी स्वतःमध्ये सुधारणा करणे जरुरी आहे. काकीच्या सात्विक अन्नासोबतचा उपदेशाचा डोस रामरावच्या सुद्धा चांगल्याच पचनी पडला होता. रामराव आणि पक्या दोघांनाही त्यांची चूक उमगली होती आणि त्यांनी स्वतःमध्ये केलेली सुधारणा ही नव्या भविष्याची नांदी होती. रामराव पोराला उपाशी ठेवण्याच्या शिक्षेतून जे समजावू शकला नव्हता ते एका सत्व गुणात्मक भाकरीने करून दाखवले होते. म्हणूनच म्हणतात ना, जैसा खावे अन्न वैसा होवे मन. ते काही उगीच नाही. अन्नात घातलेल्या पदार्थासोबतच जेव्हा बनवणाऱ्याच्या मनातील शुद्ध सात्विक भाव त्या अन्नात जेव्हा उतरते तेव्हाच ते अन्न सात्विक अन्न बनते आणि अगदी प्रसाद स्वरूपात कार्य करते. तर मित्रांनो, कशी वाटली माझी गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.